महाराष्ट्रामध्ये 13 नवीन प्रायव्हेट कॉलेजेस आले. यस विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या राऊंडमध्ये 13 नवीन प्रायव्हेट कॉलेजेस ऍड झालेले आहेत BMS साठीचे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. मी डॉक्टर सागर जाधव ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत 13 नवीन आलेले BMS चे कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस आलेले आहेत. या कॉलेजेसचे नावं, हे कॉलेजेस कुठे सिच्युएटेड आहेत आणि या कॉलेजेसमध्ये किती सीट आहेत आणि कॉलेजचा कोड, या सर्वांबद्दल आपण वन बाय वन आपण जाणून घेणार आहोत. या कॉलेजेसमुळे बहुतांश विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटण्याची शक्यता आहे. बिकॉज 800 सीट ऑलमोस्ट, काही कॉलेजेसला 100 सीट अलॉट झालेल्या आहेत, काही कॉलेजेसला 60 सीट अलॉट झालेल्या आहेत आणि काही कॉलेजेसला 40 सीटही अलॉट झालेल्या आहेत. तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. वन बाय वन कॉलेजेसचे नावं आपण बघूया. सगळ्यात पहिलं, जसं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे, 3190 PJ मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक नंदुरबार, 100 सीट आलेल्या आहेत. सेकंड आहे पिरियन्स डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक अहिल्यानगर, 100 सीट आलेल्या आहेत. 3195 डॉक्टर NJ पौल बुद्धे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अहिल्यानगर, 100 सीट आलेल्या आहेत. 3257 ज्युपिटर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नागपूर, 40 सीट आलेल्या आहेत. त्यानंतर 3284 तक्षशिला आयुर्वेदिक खेरडा वाशिम, 60 सीट आलेल्या आहेत. 3295 अँटोडे इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सायन्स देवग्राम नागपूर, या 60 सीट आलेल्या आहेत. 3287 CS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल देवरी गोंदिया, 60 सीट इथेही आलेले आहेत. 3288 शिवप्रिया आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर कमलेश्वर नागपूर, 60 सीट आलेल्या आहेत. 3289 श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज रिधोरा अकोला, 100 सीट आलेल्या आहेत. 3354 BSMPS धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय उदगीर लातूर, 60 सीट आलेल्या आहेत. 3366 डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक कॉलेज परभणी, 100 सीट आलेल्या आहेत. त्यानंतर 3368 सौ शांती देवी विद्याप्रकाश आयुर्वेदिक महाविद्यालय हिंगोली, 100 सीट आलेल्या आहेत. आणि शेवटचं कॉलेज 13 नंबर म्हणजे 3197 शोभा बाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल गरडी सांगली, 60 सीट आलेल्या आहेत. या कॉलेजेसमुळे विद्यार्थी मित्रांनो, जसं स्क्रीनवरती तुम्ही पूर्ण 13 कॉलेजेसची लिस्ट बघतायत, या कॉलेजेसमुळे तुम्हाला एक फायदा असा होणार आहे की 800च्या आसपास सीट्स नवीन आलेल्या आहेत, म्हणून जो कट ऑफ आहे तो कमीत कमी 20 ते 25 मार्क्सने कमी होण्याची शक्यता आहे. आणि जे विद्यार्थी अदर स्टेट किंवा काही ऑप्शन्स बघत होते, त्या विद्यार्थ्यांसाठी प्लस पॉईंट बनू शकतात. त्यांनी चॉईस फिलिंग करायला विसरू नका. हे जे नवीन कॉलेजेस आलेले, हे सगळ्यात पहिल्या नंबरवरती प्रिफरन्स लिस्टला टाका, म्हणजे तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन भेटण्याची शक्यता वाढते. त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना या कॉलेजेसमध्ये IQ कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपशी कॉन्टॅक्ट करू शकता. ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप बेस्ट टू बेस्ट पॅकेज करून देत आहे IQ कोट्यासाठी, म्हणजे मॅनेजमेंट कोट्यासाठी. या कॉलेजेसमध्ये 3 पटच फीज IQ ची घेतली जात आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही एक 20 ते 25 लाखाचं बजेट ठेवून आणि महाराष्ट्रामध्ये BMS करू इच्छिता, तर या कॉलेजेसमध्ये नक्कीच तुम्ही फायनल करू शकता तुमचं मॅनेजमेंटचं किंवा IQचं सीट. तर ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला कॉन्टॅक्ट करा. तुमच्या चॉईस फिलिंग बद्दल काही डाऊट्स असतील तरीही कॉन्टॅक्ट करा, आणि जर तुम्हाला IQ ची सीट जरी बुक करायची असेल तरीही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच.